नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण न्यूजपेपर ॲनालिसिस 1 फेब्रुवारी 2024चं करतोय. त्याच्यामध्ये पहिली जी न्यूज आहे ती आहे वित्त आयोगाच्या सदस्यपदी डॉक्टर राजाध्यक्ष यांची निवड झालेली आहे. त्याच्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. केंद्र सरकारनं सध्या 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला असणार आहे डॉक्टर अरविंद पनगडिया. डॉक्टर अरविंद पनगडिया हे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आहेत, लक्षात घ्या. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, एक्झॅक्टली तारीख. तुम्हाला असं विचारलं नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे. तर न्यूज काय होती, तर वित्त आयोगाच्या सदस्यपदी डॉक्टर राजाध्यक्ष यांची निवड झाली होती, त्यामुळे न्यूज चर्चेत आली होती. आता काय काय मुद्दे सांगतोय तो लक्षात घ्या. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर डॉक्टर अरविंद पनगडिया यांची अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे आणि याच्यामध्ये एकूण 4 सदस्य असणार आहे. या 4 सदस्यांमध्ये निरंजन राजाध्यक्ष, डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष हे ग्लोबल अर्थचे कार्यकारी संचालक आहेत, यांची यामध्ये सदस्यपदी वर्णी झाली. दुसरे सदस्य आहेत अजय नारायण झा, की जे माजी व्यय सचिव आहेत, अजय नारायण झा यांची सुद्धा नियुक्ती आहे. त्यानंतर तिसरे आहेत ॲनी जॉर्ज मॅथ्यू, निवृत्त संधी अधिकारी आहेत ॲनी जॉर्ज मॅथ्यू. आणि चौथी नियुक्ती आहे ती म्हणजे स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार, ज्यांचं नाव आहे डॉक्टर सौम्य कांती घोष. या 4 नवीन सदस्यांची वित्त आयोगामध्ये निवड झालेली आहे. आता मुद्दा लक्षात आला का? पण डॉक्टर राजाध्यक्ष यांच्यामुळे न्यूज का चर्चेत आली, कारण मराठी मातीमधून चौथे व्यक्ती आहेत की ज्यांनी वित्त आयोगामध्ये प्रतिनिधित्व केलं, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. तर तुम्हाला विचारलं प्रश्न असा विचारला, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, डॉक्टर अरविंद पनगडिया. एकूण 4 सदस्यांची नियुक्ती झाली. त्याच्यामध्ये निरंजन राजाध्यक्ष की जे ग्लोबल अर्थचे कार्यकारी संचालक आहेत, अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि चौथे डॉक्टर सौम्य कांती घोष. या एकूण 4 व्यक्तींची वित्त आयोगाचे सचिव म्हणून निवड झालेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, मराठी मातीतून गेलेले हे चौथे प्रतिनिधित्व आहेत कोण, डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष. म्हणजे वित्त आयोगामध्ये याच्या अगोदर वित्त आयोगामध्ये धनंजयराव गाडगीळ यांनी काम केलेलं आहे, डॉक्टर विजय केळकर यांनी सुद्धा काम केलेले आहे आणि याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तर ऑलरेडी अध्यक्षपदी सुद्धा काम केलेलं आहे. त्याच्यामुळे हे 3 व्यक्ती त्यामध्ये वित्त आयोगात जबाबदारी निभावली होती. चौथे व्यक्ती ठरलेले आहेत डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष. तर हा मुद्दा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. आय होप हा घटक तुमचा क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं म्हणजे वित्त आयोग ही केंद्र आणि राज्य यांच्या आर्थिक संबंधावर सूचना शिफारसी करणारी महत्त्वाची घटनात्मक संस्था. 16व्या वित्त आयोगानं कधीपर्यंत आपल्या शिफारशी सादर करणं अपेक्षित आहे, तर त्याची डेडलाईन आहे 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत. लक्षात ठेवा, कधीपर्यंत, 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत. एवढा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भ्रष्टाचार निर्देशांक. भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये भारताची घसरण अशी हेडलाईन आहे या न्यूजपेपरमध्ये. ठीक आहे, लोकसत्तामध्ये. आता भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये हा निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते, त्या संस्थेचं नाव आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेनं जाहीर केलेला हा निर्देशांक, भ्रष्टाचार निर्देशांक. या निर्देशांकामध्ये एकूण किती देशांचा अभ्यास केलाय, 180 देशामध्ये. भारताचा क्रमांक कितवा आहे, 93व्या स्थानी भारत आहे. आणि पहिल्या स्थानी कोणता आहे, तर डेन्मार्क हा देश जो पहिल्या स्थानावर आहे. आता याच्यामध्ये गुण दिले जातात, म्हणजे 0 ते 100 असे गुण त्यामध्ये दिले जातात. 0 गुण ज्याचे असतात तो म्हणजे अत्यंत भ्रष्ट, आणि 100 म्हणजे ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार मुक्त किंवा तो स्वच्छ देश, असं त्याची गणना होती. भारताचा जर विचार करा, 2023 मध्ये भारताची गुणसंख्या होती 39, 2022 मध्ये ती 40 होती. ठीक आहे. आता लक्षात घ्या, भारताचे आताचे गुण किती झालेले आहेत, तर 2022 मध्ये भारताचे गुण होते 40, आता झालेले आहेत 39. म्हणजे 1 गुण कमी झालेला आहे. जेवढं गुण जास्त तेवढा तो देश कमी भ्रष्टाचार मुक्त, म्हणजे तो भ्रष्टाचार मुक्त देश म्हणून गणला जातो. पण भारताचे गुण आहेत 39. परीक्षेसाठी तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेसाठी तुम्हाला पहिला मुद्दा, भ्रष्टाचार निर्देशांक हा कोण जाहीर करतं, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था. 2023 मध्ये एकूण 180 देशांमध्ये भारताचा क्रमांक किती, 93व्या. पहिल्या स्थानावर कोणता, डेन्मार्क.
2023 मध्ये भारताचे गुण किती झालेत? 39. मागच्या वर्षी गुण किती होते? 40. डेन्मार्क नंतर सर्वात कमी भ्रष्टाचार म्हणजे डेन्मार्क आहे. डेन्मार्क नंतर दुसरा देश येतो तो म्हणजे फिनलँड, तिसरा देश येतो तो न्यूझीलँड आणि चौथा देश येतो तो नॉर्वे. अशी त्याची क्रमवारी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. तर हा मुद्दा तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. तुम्हाला असं विचारलं या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये आशियामध्ये कोणता देश प्रथम आहे कमी भ्रष्टाचारामध्ये? तर ह्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा सिंगापूर. सिंगापूर. ओके, हा महत्वाचा मुद्दा. त्यानंतर लोकसत्ता या पेपरची हेडलाईनच आहे ज्ञानवापीत पूजेला परवानगी. हा पहिली हेडलाईन आहे दिलेलं. ज्ञानवापी म्हणजे वाराणसी मधली ज्ञानवापी ही जी मशीद आहे त्या मशिदीच्या परिसरामध्ये असणारे जे तळघर आहे त्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी तिथल्या न्यायालयाने दिली होती. त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली आहे. ठीक आहे, हा मुद्दा आहे थोडासा पण माहीत असू द्या की ज्ञानवापी म्हणजे मशीद आहे ती वाराणसीमध्ये असणारी आणि त्याच्या तळघरामध्ये पूजा करायला हिंदू मंदिर त्यामध्ये देवाच्या मूर्तीची पूजा करत होते असं म्हटलं 1993 सालापर्यंत सोमनाथ व्यास. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्यावेळी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेशचे मुलायम सिंग यादव यांनी ही पूजा थांबवण्यात आली होती. त्याला त्यानंतर न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. तर ती एक न्यूज आहे. जाता जाता फक्त माहीत असू द्या ज्ञानवापीमध्ये पूजेला परवानगी. तर ज्ञानवापी ही मशीद आहे कुठं? तर ती वाराणसीमध्ये. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी जे तळघरामध्ये मंदिर आहे तिथं पूजा करायला त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेत आलेली होती. तर आजच्या लोकसत्ता पेपरमध्ये एवढ्याच महत्त्वाच्या न्यूज आहेत की ज्या तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. बाकी तर न्यूज तुम्ही नाही वाचल्या तरी चालेल. आय होप हा घटक तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर जरूर लाईक करा व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.